नमस्कार मित्रांनो, पेसा क्षेत्रातील ग्रामसेवक भरतीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रिव्हिजन सिरीज घेण्यात येत आहे। त्यामधील मूलभूत संगणक या टॉपिकमधील हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जून महिन्यामध्ये झालेल्या ग्रामसेवक परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न कम्प्युटर संगणक ज्ञानावर आलेले होते, त्यामुळे हा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे। हा विविध प्रकारच्या उपकरणांनी बनलेला असतो, म्हणजेच अनेक उपकरणे एकत्र करून एक संगणक तयार होतो। त्यामध्ये कम्प्युटर डिस्प्ले असेल, माऊस असेल, कीबोर्ड असेल, मदरबोर्ड असेल, CPU असेल, हे सर्व कम्प्युटरचे महत्त्वाचे भाग आहेत। यासोबतच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसुद्धा संगणकाचे महत्त्वाचे भाग आहेत। सॉफ्टवेअर म्हणजे आपण ज्याला स्पर्श करू शकत नाही किंवा आपण त्यांना पाहू शकत नाही ते आपण सॉफ्टवेअर म्हणू शकतो, आणि हार्डवेअर म्हणजे आपण ज्यांना स्पर्श करू शकतो आणि पाहू शकतो त्यांना आपण हार्डवेअर म्हणतो। सॉफ्टवेअर मार्फत आपण एखादा टास्क असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी फोटो आहे त्याला फोटोशॉपमध्ये एडिट करायचा आहे, तर तो आपण फोटोशॉप या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पार पाडतो। परंतु हार्डवेअर म्हणजे ज्याद्वारे आपण कम्प्युटरमध्ये इनपुट प्रोव्हाइड करतो। फॉर एक्झाम्पल आपण कीबोर्डचं इथे घेऊ शकतो, कीबोर्डद्वारे आपण हार्डवेअरमध्ये इनपुट प्रोव्हाइड करत असतो। त्यानंतर जगातील पहिला उपयुक्त आणि आज्ञावलीनुसार चालणारा कम्प्युटर जर्मन संशोधक कोनराड झूम यांनी तयार केला होता। त्यानंतर 1995 मध्ये ENIAC हा संगणक शोधण्यात आला। अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मॉकली आणि जॉन एकर्ट यांनी ENIAC या कम्प्युटरची शोध घेतला होता। ENIAC या कम्प्युटरचा तुम्हाला लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायला लागेल। त्याचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमरेटर इंटिग्रेटर अँड कम्प्युटर, असं ENIACचे लॉंग फॉर्म आहे। यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर 1955 मध्ये जॉन शोल्ड यांनी सॉफ्टवेअरची जी कल्पना आहे ती व्यापारी तत्त्वावर आणण्याचा प्रयत्न केला होता, आणि तेव्हापासूनच सॉफ्टवेअर याला सर्व्हिस सेक्टरमध्ये इन्क्लूड करण्यात आलं होतं। त्यानंतर जगातील पहिली संगणक भाषा फोर्ट्रन आहे। अमेरिकेतील जॉन बाकस आणि आयर्विन झिलर या शास्त्रज्ञांनी फोर्ट्रन ही जगातील पहिली संगणक भाषा शोधून काढली होती। त्यानंतर व्यक्तिगत वापरातला पहिला संगणक कॅनबॅक 1 1971 मध्ये शोधण्यात आला होता। त्यानंतर विंडोज ही जगातली पहिली ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सुरुवात 1985 पासून करण्यात आली आहे। त्यानंतर संगणकाचे काही प्रकार पडतात, एक असेल मायक्रो कम्प्युटर, एक असेल मिनी कम्प्युटर आणि एक असेल महासंगणक। मायक्रो कम्प्युटरमध्ये छोटा आकार असतो आणि मर्यादित स्वरूपाचा याचा वापर असतो। फॉर एक्झाम्पल आपण लॅपटॉप असेल, पॉल्मटॉप असेल, नोटबुक असेल, डेस्कटॉप असेल इत्यादी मायक्रो कम्प्युटर या प्रकारामध्ये मोडतात। त्यानंतर मिनी कम्प्युटरमध्ये हे थोडे जास्त शक्तिशाली असतात। त्यानंतर महासंगणक कम्प्युटर हा सर्वात शक्तिशाली आहे, आणि याच्याचमध्ये आपण जे सुपर कम्प्युटर आहेत आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये अस्तित्वात ते महासंगणक म्हणून ओळखले जातात। त्यानंतर हे काही सुपर कम्प्युटर्स आहेत भारतातील आणि जगातील, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे। 1991 मध्ये CDAC पुणे या संस्थेने परम 8000 म्हणजेच परम 8000 हा सुपर कम्प्युटरचे अनावरण केले होते। त्यानंतर जून 2023 पर्यंत जो लेटेस्ट सुपर कम्प्युटर आणि फास्टेस्ट आहे, म्हणजेच सर्वात वेगवान आहे, त्याचे नाव ऐरावत आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर जगातील पहिला सुपर कम्प्युटर म्हणून क्रेवन किंवा CDC 6600 हे पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर संगणकाची रचना काय आहे, त्यामध्ये सिस्टीम युनिट असतो, इनपुट डिव्हायसेस लागले असतात, आउटपुट डिव्हायसेस लागले असतात, डेटा साठा करण्यासाठी साधने असतात, त्यानंतर मेमोरीजचा वापर केला जातो इत्यादी संगणकामध्ये महत्त्वाचे घटक आहेत आणि त्याची रचना आहे। त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जातो। एखादी प्रोग्राम असेल आणि संगणकाला एक विशिष्ट काम देण्यासाठी जी सूचना आपल्याला द्यायची आहे संगणकाला, ती ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून पार पडल्या जाते। फॉर एक्झाम्पल MS-DOS असेल, Mac OS असेल, विंडोज असेल, लिनक्स असेल इत्यादी ह्या महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत। त्यानंतर इनपुट डिव्हाइस आहेत, ज्या डिव्हाइसेसने आपण संगणकाला सूचना देतो किंवा एखादा आपलं कमांड देतो त्याला आपण इनपुट डिव्हाइसेस म्हणतो। त्यामध्ये असेल मायक्रोफोन असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल, स्कॅनर, जॉयस्टिक, लाईट पेन, बारकोड रीडर इत्यादी महत्त्वाचे इनपुट डिव्हाइसेस आहेत। स्कॅनर हा इनपुट डिव्हाइस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, आणि प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस हा लक्षात ठेवायचा आहे। या दोघांमध्ये कन्फ्युजन होते इथे। आणि एक आहे प्लॉटर, ज्याद्वारे आपण मॅप वगैरे प्लॉट करतो, म्हणजे प्रिंट करतो, त्याला आपण प्लॉटर म्हणतो। प्लॉटर हा एक आउटपुट डिव्हाइस आहे। हे 3 गोष्टी ते लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे एखादा डाटा संगणकाकडून आपण प्राप्त झाल्यानंतर तो डेटाला दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित करायचे असेल तर आपण त्याला आउटपुट डिव्हाइस वापरतो। फॉर एक्झाम्पल असेल LCD असेल, मॉनिटर असतील, प्रिंटर्स असतील, प्लॉटर असतील, त्यानंतर मायक्रोफिच असेल, प्रोजेक्टर असतील, हेडफोन असतील, त्यानंतर स्पीकर असतील, व्हिज्युअल डिस्प्ले असतील,
फिल्म रेकॉर्डर असतील इत्यादी जे महत्त्वाचे आउटपुट डिव्हाइसेस आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर काही डिव्हाइसेस असे आहेत की जे इनपुट आणि आउटपुट या दोघांचे काम करतात. ते म्हणजे टचस्क्रीन असेल, मॉडेम्स असतील, नेटवर्क कार्ड्स असतील, ऑडिओ कार्ड्स असतील, हेडसेट्स असतील, फॅक्स मशीन असेल इत्यादी जे डिव्हाइसेस आहेत ते दोन्ही म्हणजे आउटपुट आणि इनपुट या डिव्हाइसचं काम करत असतात. नंतर काही संगणक जाळे आहेत. पहिलं म्हणजे लॅन आहे, त्याला आपण लोकल एरिया नेटवर्क असतो. याचा जो विस्तार असतो तो मर्यादित स्वरूपाचा असतो. त्यानंतर मॅन आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मोठ्या शहरांमध्ये किंवा जास्त विस्ताराच्या भागामध्ये मॅन म्हणजेच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कचा वापर केला जातो. त्यानंतर वॅन आहे. वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. हे लॉंग फॉर्म जे आहे तुम्ही लक्षात ठेवा, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. वॅन याचा यूज 2 शहरांमध्ये किंवा 2 राज्यांमध्ये किंवा 2 खंडांमध्ये दूरदूरच्या जे नेटवर्क जोडण्यासाठी या वॅनचा वापर केला जातो. आणि त्यानंतर WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब हे वॅनचे विस्तारित स्वरूप आहे, जे की आपण इंटरनेट या सर्व्हिसमध्ये वापरत असतो. त्यानंतर काही मायक्रो प्रोसेसर चिप्स आहेत. CISC यावर तुम्हाला प्रश्न आलेला होता ग्रामसेवक एक्झाममध्ये, जून महिन्यामध्ये झाली होती. त्यामध्ये त्याचा लॉंग फॉर्म विचारला होता. तर त्याचा लॉंग फॉर्म आहे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. हा एक लोकप्रिय चिप आहे. इंटेल असेल, AMD असेल, सायटिक्स असेल इत्यादी कंपन्यांच्या मार्फत या मायक्रो प्रोसेसर चिपचे उत्पादन केले जाते. त्यानंतर RISC आहे, रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट मायक्रो कम्प्युटर. हे वर्कस्टेशनमध्ये असेल किंवा सुपर कम्प्युटरमध्ये या रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट मायक्रो कम्प्युटरचा तुम्हाला वापर दिसणार आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये RISC वर तुम्हाला लॉंग फॉर्म विचारू शकतं. त्यामुळे तुम्हाला CISC आणि RISC या दोघांचा तुम्हाला लॉंग फॉर्म माहिती असायला पाहिजे. त्यानंतर काही महत्त्वाचे ॲब्रिव्हेशन्स आहेत, म्हणजेच फुल फॉर्म आहेत, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एक्झाममध्ये यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये एक निबल म्हणजे 4 बाईट्स होतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न आला होता. आणि 1 बाईट्स म्हणजे 4 बिट्स होतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे दोन्हीवर तुम्हाला प्रश्न आलेला आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये पण येऊ शकतो. त्यानंतर BIOSमध्ये बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम असेल. बाईटमध्येच हे स्टोरेज युनिट आहे बाईट म्हणजे. त्यामुळे CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. SSD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह असेल. LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. PC म्हणजे पर्सनल कम्प्युटर. PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. RAM म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. RDMA म्हणजे रिमोट डायरेक्ट मेमरी ॲक्सेस. ROM म्हणजे रीड ओनली मेमरी. त्यानंतर कम्प्युटरचा पण फुल फॉर्म विचारू शकतात. त्यामध्ये कॉमनली ऑपरेटेड मशीन यूज फॉर ट्रेड और टेक्नॉलॉजी, एज्युकेशन अँड रिसर्च हे कम्प्युटरचे लॉंग फॉर्म आहे, तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल. त्यानंतर ARPANET असेल. त्यामध्ये ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी नेटवर्क. ALU म्हणजे अरिथमेटिक लॉजिक युनिट. अल्गोल म्हणजे अल्गोरिथमिक लँग्वेज असेल. ATM म्हणजे आपल्याला एक ATM म्हणजे ॲटोमॅटिक टेलर मशीन आहे, ज्यातून आपण पैसे काढतो. आणि हे ATM म्हणजे असिंक्रोनस ट्रान्सफर मोड, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा ATM वेगळा आहे इथे. त्यानंतर ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. त्यानंतर CDMA म्हणजे कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. कोबोल ही एक लँग्वेज आहे, तिचे लॉंग फॉर्म आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. त्यानंतर CAD असेल, कम्प्युटर एडेड डिझाईन इन ड्राफ्टिंग. CAD म्हणजे कम्प्युटर एडेड डिझाईन असेल. CD म्हणजे कम्पॅक्ट डिस्क. CD-ROM म्हणजे कम्पॅक्ट डिस्क रिरायटेबल. CD-ROM म्हणजे कम्पॅक्ट डिस्क रीड ओनली. आणि DVD म्हणजे डिजिटल वर्सटाईल डिस्क. हे फुल फॉर्म तुम्हाला सगळे माहिती असायला पाहिजे. या कुठल्या पण फुल फॉर्मवर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न दिसू शकतो. त्यानंतर GHz असेल, GIF असेल, GBPS असेल, 3GP, GSM, IBM या सर्वांची तुम्हाला फुल फॉर्म माहिती असायला पाहिजे. तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये हे महत्त्वाचे आहेत आणि ग्रामसेवक एक्झाममध्ये पण तुम्हाला यातील कुठलाही एक ॲब्रिव्हेशन देऊन त्याचा फुल फॉर्म विचारू शकतात. तर संपूर्ण याची तुम्ही रिव्हिजन करा. याचा जो PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन या टॉपिकवरती जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.